अ, मामा पगारे हे काँग्रेसचे गेल्या 50 वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत, वयोवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे, त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे, जातीवाचक कटाक्ष त्यांच्यावर टाकणे, जातीवाचक उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा ते अत्यंत संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे. कारण आपले संविधान समता, बंधुता, सामाजिक न्याय एवढंच सांगत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी ही सांगितलेली आहे. त्यांच्याकडून जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याजवळ कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगानं कारवाई होऊ शकते. मात्र मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही. मामा पगारेंच्या पाठीशी काँग्रेस पक्ष आहे, कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे. मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय, तर काँग्रेस हा अधिक उसळून निघेल. जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर जोरात उसळून वर येतो. तशी काँग्रेसचा आता उसळून येण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मामांच्या या एकंदरीत संपूर्ण त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा पोलीस कुठेही दखल घेत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. करिता आम्ही न्यायालयामध्ये दाद आता मागणार आहोत. एकीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर जसा बूट फेकला जातो तशाच स्वरूपाची जर हे कल्याणमध्ये अशा स्वरूपाचं होत असेल त्या दोन्ही घटनांमध्ये सारधम्य आहे. दोन्ही समाजाने दलित आहे, एवढंच नव्हे तर दोन्ही संविधानाच्या अनुषंगानं कार्यरत असणारे कार्यकर्ते आहे आणि जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा असं आपण म्हणत होतो. मात्र आता संविधान जो देऊन